हीच. पहिला श्लोक म्हणतो की परमात्मा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो, सगळ्या आशा पूर्ण करतो. आणि महत्वाचं म्हणजे दुःख आणि क्लेश नाहीसे करतो. हो, म्हणून त्याचं स्मरण करावं. तो काही आपल्यापासून दूर नाहीये. बरोबर. म्हणजे इथे पूर्ण करणारा आणि बिनसन्ह नाश करणारा हे शब्द खूप महत्वाचे आहेत. हां, पण मला वाटतं सगळ्यात जास्त प्रभावी काय आहे तर सिमिरू तिसू नाही दूरण. त्याचं स्मरण कर, तो दूर नाही. आपल्याला वाटतं देव खूप दूर आहे, पण गुरुसाहेब इथे खात्री देतायत. अगदी, तो अगदी जवळ आहे. मग जर तो इतका जवळ आहे तर त्याच्या स्मरणाने दुःख का नाही जाणार हा विचार करायला हवा. म्हणजे दुःखाच्या वेळी बाहेर कुठेतरी आधार शोधण्यापेक्षा आत पाहणं, त्याचं स्मरण करणं हाच उपाय आहे असं म्हणायचंय का? हो, तसंच दिसतंय. सिमरण म्हणजे स्मरण ही फक्त एक क्रिया नाहीये. अच्छा. ती एक काय म्हणतात त्याला परमात्म्याशी जोडलं जाण्याची प्रक्रिया आहे. त्याच्या